मला कुठलीच अडचण सगळ्यांना आनंदी आहे. म्हणजे मी माझ्या 100% सुखी आहे, आनंदी आहे. मला कमी वयात मी भरपूर साध्य केलेलं आहे. त्यांचं बी बरंच आमच्यावर प्रेम होतं, त्यांनी सहकार्य केले. असा माझा परिचय आहे. पुढे यायचंय. आपण पाहत आहात माझी विद्यार्थिनी स्नेह संमेलन मेळावा 25 वर्षांनी एकत्र बॅच 2000-2001. उपस्थित मंडळींचं त्यांचं बरोबर करायचं होतं. इथं 12वी होतो, 12वी नंतर मी MA कंप्लीट केलेला आहे आणि आता मी शेती आणि ट्रॅक्टरचे नावाला व्यवसाय आहे आणि मी पाटण मध्ये जातो. काय संतोष शिंदे
मी संतोष किसन शिंदे, सध्या राहणार पाटस, 12 नंतर ग्रॅज्युएशन केलं, आता पेंटिंगच्या व्यवसायामध्ये आहे. धन्यवाद. श्रीकांत शितोळे पाटस, माझं MA झालंय आणि आता माझं पाटसला बिल्डिंग मॅनेजरचं शॉप आहे. देवीदास वाघोळे. नमस्कार, मी देवीदास कल्याण वाघोळे. मी 12वी नंतर ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि त्यानंतर BPEd केलेलं आहे. मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल शनिवारपेठ या शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून जॉब करत आहे. मिसेस, आई आणि 2 मुलं आहेत. मुलगी 7वीला आहे आणि मुलगा 3रीला आहे. सचिन कवले. माझं नाव बापू बसाचे विठ्ठल नवले. मी नागेश्वर शाळेमध्ये मुळावर काम करत होतो. बारावी झाल्याच्या नंतर मी काही थोडाफार हॉटेल व्यवसाय केला. त्याच्यानंतर शेती डेव्हलप केली आणि 2007 मध्ये माझं लग्न झालं. एक बायको आहे आणि मुलगी आहे आणि बरोबर एकदम आनंदात चाललंय. आणि बायको कशी असावी ती माझ्याच बायको पौर्णिमा शितोळे. विलास भागवत. त्यानंतर थोडा जॉब केला 1 वर्ष पुण्यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक. त्याच्यानंतर रामदास शिंदे. मी रामदास शिंदे. मी 12वी नंतर MA दोन विषयामध्ये MA केलं. त्यानंतर BEd करून MA केलं. डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंटचा कोर्स केला. त्यानंतर स्टाफचा म्हणून जो कोर्स असतो तो एक केला. हे शिकत असताना मी मुंडेगावमध्ये जे DEd कॉलेज आहे त्या DEd कॉलेजवरती व्हाईस प्रिन्सिपल म्हणून थोडे दिवस काम केलं. त्यानंतर पुढचं मी गोपीनाथ विद्यालय वरवण या ठिकाणी सहशिक्षक म्हणून थोडंसं काम केलं. परंतु ते करत असताना एक आपल्याला ती शिवराजी पाहिजे जॉबची ती काही मिळाली नाही. त्यानंतर मी आमचा जो व्यवसाय पाठ सलूनचा, आज पाठमध्ये माझे 2 पार्लर आहेत चांगल्या प्रकारचे आणि लवकरच माझं एक मोठ्या स्वरूपातलं
तिसरं पाकलं मोठ्या शहरामध्ये लोक आणि शेती हा व्यवसाय माझा आहे. धन्यवाद. गणेश पासरकर. मी गणेश पासरकर. 2001 नंतर मी BA केले. त्यानंतर पुण्यामध्ये कोडिंगच्या व्यवसायामध्ये आहे आणि कॉर्डिनेशन संदर्भात काम करतो. लैला शेख. लैला शेख कुर्कुला स्टोर आहे माझं. आम्ही सध्या रायगाव कोल्हापूरमध्ये आईला इथे राहतोय. पुण्याची मर्दानी कुरकुम माझे गाव, शिवरायाची वक्तव्य रुपाली रुपाली सावंत माझे नाव. म्हणजे माझं किराणाचं दुकान आहे आणि मी मनापासून तुम्हाला सर्वांचे धन्यवाद करते की 2 वर्षापूर्वीपासून माझं कनिष्ठ जे स्वप्न होतं ते तुम्ही साकार केलं त्याबद्दल धन्यवाद. लग्नानंतर मी TY कंप्लीट केलं, त्याच्यानंतर MA केलं, MSW केलं आणि आता एक सोशल वर्कर म्हणून मी एका संस्थेमध्ये ट्रेनर म्हणून पण कार्यरत आहे आणि एक अंगणवाडी सेविका म्हणून पण मी आहे. आणि हा जॉब करता करता मला खूप समाधान वाटतं की म्हणजे मला इथं बसलेल्या शिक्षकांचं खूप कौतुक करावं वाटतं. म्हणजे खूप हे की की ज्यावेळेस आपण आपली पिढी घडवत असतो त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद असा होतो की ज्यावेळेस आपली मुलं आपल्या हाताखालून गेलेले असतात, ते कुठेतरी वेल सेटल असतात, तेव्हा पाहून शिक्षकांना खरंच खूप आनंद होतो. तसा मलाही होतो की माझ्या हाताखालून माझी जी बॅच आहे ते कुठं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं आहे मुलांनी. बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी मुलं आता 12वी आहेत. म्हणजे माझी पहिली बॅच आहे, म्हणजे मी शिकवणे. आणि माझी मुलं आता माझा मुलगा फर्स्ट इयर इंजिनिअरला आहे, मुलीला मेडिकल ऍडमिशन घ्यायचं आहे, MBBS चाललेला आहे प्रयत्न. वेल सेटल आहे आणि मिस्टरांचा पण मला खूप सपोर्ट आहे, घरचं पण खूप छान आहे, शेती आहे, म्हणजे आता खूप आनंदी आहे.
जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मला नाव पटकन संदीप गोले जे म्हणजे आता मी जास्त ग्रुपवर काही पाहत नव्हते एक जस्ट बघितलं की ठीक आहे ओके करायचे पण आता खूप छान वाटते मी इथं आले ह्याच्यामध्ये खूप वाव केलं होतं स्वतःला प्रत्येक वेळ देता येत नव्हता पण इथं आलेली संधी भेटली आपल्याला सगळ्या एकत्र येण्याची अजून एकदा खूप असं सांगितलं दरवर्षी एक दिवस जवळच आहे मी पावसाचे दिवस आहेत पुराले मोठं पाहिजे हॅलो नमस्कार सर्वांनी शांत बसावे दादावले थोडंच नाही काय झालं हे बोलते पारगावच्या पलीकडे बोलते ब्रिटन स्वीकार पारगावच्या पलीकडे गेलं हॅलो नमस्कार माझं नाव दत्तात्रय दर्डे मळदमधले शिक्षण माझं 12वी पर्यंत झालं 12वी नंतर मी लेटरिंगचं काम शिकलो लेटर पेंटिंगचं पेंटिंग आर्टच्या कामात मी जवळजवळ 20 वर्ष काम करतोय माझं दुकान आहे कोकणमध्ये आणि दुसरं म्हणजे सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून शिकलामध्ये मी काम करतोय आणि शेती पण आहे आणि जॉईंट फॅमिली भाऊ वगैरे काम आहे मला 2 मुले एक मुलगा 12वीला आहे आणि एक मुलगा 8वीला आहे हे सावखे मी आता जनसंपर्क विभाग करत असल्याचं शेट प्रकारे कॅम्प इन्स्पेक्टर म्हणून या पदावर कार्यरत आहे कोणत्या पदावर आपण कॅनल इन्स्पेक्टर 2009 साली लग्न झालं माझी सासरवाडी इथं विसापूर देवडीची पुढं विसापूरची आहे मिसेस फॅशन डिझाईन्स काम करते मला एक मुलगा आहे तो आता 7वीत गेला आहे आणि आता करायला 12वी आणि सगळे सर्वांनी शांत ऐकून घ्या मी माहिती सांगेन मेरा मुलाच आहे मी 12वीनंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं गव्हर्नमेंटला 5 वर्ष पुण्यात जॉब केला डॉक्टर एडिस फाउंडेशनमध्ये 5 वर्ष जॉब केला आता सध्या शेती करतो व्यवसायासाठी टेन्शन भीती त्या गोष्टी आपल्या स्पीड कमी जास्त होत असतं आयुष्य आपलं त्याच्यावरतीच कमी जास्त होत असतं त्याच्यामुळे ह्या गोष्टींपासून जेवढा निघत राहील प्राणायाम जेवढं करेल जेवढं चांगलं राहतं तेवढं सुखी नमस्कार मी सरकार सगळं सविता काय मी हाऊसवाईफ आहे आणि मला एक मुलगा आहे तो
वेल एज्युकेटेड आहे, वेल सेटल पण आहे, त्याच्या कंपनीमध्ये कामाला आहे. फक्त एकच वाक्य सांगतो, नारायण सुरेचा आहे ते सर्वांना माहित असेल, कारण अर्ध आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये आपली जिंदगी जाते. पण ती भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये इतकं पण वाहून जाऊ नका की आपण आपली माणसं विसरून जाऊ शकतो. खूप त्रास, खूप मेहनत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे. व्याख्याता होणं प्रत्येकाचं काम नसतं, व्याख्या देणं हे प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये असावं लागतं. मित्रांनो, मी पहिल्यापासून भाषण करतो, व्याख्यान करतो, हा माझा, आणि मी एकच सांगतो की मी पहिल्यापासून असं म्हणतो की आपण काय बोलावं, आपल्या मनामध्ये भावना आहेत ना, ते प्रत्येकाने व्यक्त करायला. व्यक्त करताना आपण सर्वांशी मिळून मिसळून वागतो ना, तेवढं चांगलं आहे. आपण एखाद्या कुठे गेलो, अंत यात्रेला गेलो, त्यावेळेस आपल्याला कळतं की जीवनाचा अर्थ काय आहे. तसं जीवन जगताना माणसाला काय कळतं की माणसाचं आयुष्य काय आहे ते एकत्रित भाषांतर करतं. तुम्ही सर्वजण भेटला, खूप आनंद वाटला. मित्रांनो, मी आधी येण्याची सिच्युएशन नव्हते, मुलाचं ऍडमिशन होतं, सर्व काय होतं, पण म्हणलं माझे मित्र मला भेटणार नाही. कंपनीमधून मी आलेलो आहे, मी कंपनीमध्ये सुद्धा व्हॅकन्सीमध्ये चांगला जॉब करतो, चांगल्या ठिकाणी कामाला आहे. पण असं होऊन जाऊ ना की जीवन खूप चांगलं झालं. हा वन्स मोर जीवनामध्ये कधीही नाही आणि जीवनामध्ये नाही. थँक्यू मित्रांनो. जीवनाचा अर्थ सांगितलास. प्रतिभा गायकवाड. गायकवाड. मला ह्याचा अनुभव होतोय की आज आपण सगळे एकत्र आलो आणि सगळेजण कधी न भेटणारे आज भेटते. त्यामुळे कधी भेटणार त्यामुळे मला खूप म्हणजे छान वाटलं की एकत्र आलो, भेटलो, अजून बोलायचं वगैरे सगळ्यांची खूप आनंद झाला. सुनीता माने. वर्षा प्रमुख बसते इकडे सुनीता माने. दोन मुले, मुलीचा कलर त्याच्यानंतर मी दोन काम केलं आणि ते करता करता मी पत्रकाराची डिग्री घेतली टिळक कॉलेजला आणि आता 10 वर्ष सकाळ त्या वर्तमानपत्रात काम केलं. आता दैनिक भास्कर हिंदी पेपर आहे आणि नवराष्ट्र मराठी पेपर आहे आणि महान्यूज लाईव्ह हे माझं स्वतःचं पोर्टल आहे. त्या माध्यमातून मी सामाजिक सेवा पण करतो आणि सध्या मित्रांबरोबर असतो. धन्यवाद.
इंजिनिअरिंग करतोय आणि 12वीला आहे. बाकी काय फक्त एवढं सांगते की दरवर्षी एक दिवस असा काढा तर त्यामुळे आपण सगळे एकत्र येऊ. आता मुंबईत तुझं सगळ्यांनी निघाले आपण मुंबई दर्शन करूया सगळ्यांनी आणि त्याच्यासाठी माझे मिस्टर सगळ्यांना सहकार्य करतात. तुम्ही फक्त आपण सांगा की बाबा मी ह्या टाइमला तिथे येतोय म्हणून आपण सगळं तिकडे ऍडजस्ट करूया. खरंच सांगते एकदम मला मस्त आहे की तुम्ही सगळेजण या आपण मुंबई दर्शन करू. चालेल आज आपण रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर महाविद्यालय कैलासवासी मधुकरराव गंगाजीराव शितोडे उच्च माध्यमिक विद्यालय पाटस आपली बॅच आहे 2000 ते 2001 याचा 12वी कला शाखा आणि आपण 25 वर्षानंतर इथे भेटत आहोत. हे आपल्या सगळ्यांनाच मनस्वी आनंद होत आहे. याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं आणि कार्यक्रम इतका म्हणजे जबरदस्त ओढून घेतला. रुपाली माने, संदीप असर, जे आपले पाठकमध्ये धनंजय पडळकर असतील, अमृत असर, सांगळे असर, शितोळे असतील, पौर्णिमा शितोळे असतील, आणखी आता मुलीच्या नाव मला आठवत नाही तेवढी, पण काही मुली आल्या त्या काही बोलत नव्हत्या. त्यांनी बोललं पाहिजे होतं ग्रुपवरती की या लवकर कार्यक्रम असं नाही म्हणजे सगळ्यांना आनंद वाटतो ना की आपण रिप्लाय दिला पाहिजे. मी कितीतरी नोटिफिकेशन टाकले ग्रुपवरती, जास्त बोलत होतो, सगळ्यांना वाटायचं की जास्त बोलतोय, परंतु असं नाही का की मला पण वाटत होतं उत्सुकता होती. मी रोज कॉलेजला कामाला मोठं कॉलेज टीसी कॉलेजमध्ये कामाला मला काय तशी एवढं म्हणजे असं तुझी मला उत्सुकता होती तशी मला काही उत्सुकता नव्हती. पण मला एकच वाटत होतं की माझे जे मित्रमैत्रिणी आहेत की लवकरात लवकर आपण गेट टुगेदर घ्यावं आणि सगळ्यांनी आता भेटावं, मनस्वी आनंद घ्यावा की मित्र आणि मैत्रिणी कसं नातं असतं की आज आल्यानंतर आपल्याला कळत असतं त्या डिक्लेअर केली आपण तारीख त्या गेट टुगेदरची. आणि आपले प्राध्यापक सत्यवान साळवे सर, प्राध्यापक मकरे सर आणि रुपनवर मॅडम आणि मकरे मॅडम या ठिकाणी मॅडम या कार्यक्रमाला काल मी त्यांना उशिरा का होईना नंतर मेसेज केला बरं ऍक्च्युली मॅडमला मी सरांना मकरे सरांना मी रात्री तर खूप उशिरा बोलत होतो. मला सरांनी 2 दिवसानंतर बोलले मला आपण बोलतोय तू असं तसं नाही का सरांना मी असा मस्तपैकी मेसेज टाकला होता. सरांचा व्हॉट्सअपचा नंबर नव्हता. मी सरांशी बोलल्यानंतर सरांना मी एवढं सांगितलं कुठे आहे. सरांना खूप आनंद झाला की माझा एक विद्यार्थी टीसी कॉलेज सारख्या म्हणजे तिथं सर विद्यार्थी होते आणि सरांनी तिथं टीचिंगचं सुद्धा काम केलं होतं टीसी कॉलेजमध्ये आणि त्या टीसी कॉलेजचे ज्यांना शिकवायला आयर सर होते ती इतकी म्हणजे व्यक्ती ख्यातनाम होती. जसं काय म्हणलं तर स्वामी विवेकानंद सारखं म्हणलं तर वावड ठरणार नाही. सरांना खूप त्या सरांनी सहकार्य केलं आणि सरांनी खूप आयर सरांबद्दल छान सांगितलं. आयर सरांना मी कॉलेजचं पत्रव्यवहार करत असताना सर हॉटेलमध्ये राहायचे मी पत्रव्यवहार करतो. सरांचं म्हणजे व्यक्तिमत्व बोलणं कसं असावं, एक प्राध्यापक कसा असतो, एक प्राध्यापिका कशी असते, कॉलेजचे विद्यार्थी कसे असतात, विद्यार्थी कसे असतात, पालक कसे असतात, कॉलेजमध्ये गडबड कसा होतो म्हणजे नाही का बरेच प्रश्न असतात. हे तुम्हाला माहिती सामाजिक प्रश्न विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतील. भरपूर कार्यक्रम मला म्हणजे मी जरी प्राध्यापक नसतो नॉन टीचिंग मध्ये असतो मला कार्यक्रम अटेंड करता येत नाही. कॉन्फरन्स असतात, कार्यशाळा असतात, महिलांविषयी मुलींविषयी भरपूर कार्यशाळा असतात. मला काय काही नाही. माझी एकच इच्छा होती की मी प्राध्यापक पहिली माझी एक होती मी आर्मीमध्ये भरती व्हावं पण माझी तब्येत छान होती पण मी कुठे असते घरच्यांना मला घरच्यांनी कधी बाहेर सोडलंच नाही. मॅडम जर नवस्तो मला घरच्यांनी कधी सोडलं नाही. माझ्या वडिलांनी असं गावात जरी गेलं माझ्या सगळे म्हणजे का सोडायचं म्हणजे वडील आले होते. साळवे सर माझ्या गावालेच आहे. साळवे सरांना पण माझं सगळ्यातच माहिती. माझी पूर्ण साळवे सरांची क्लासमेट 7वी पर्यंतची आपलं सॉरी 9वी पर्यंतची आणि वडिलांना असं वाटायचं की बाबा मुलांचं गेल्यानंतर हा बिघडलं नाही असं वाटायचं मला म्हणजे वडिलांना वाटायचं तुम्ही गावात गेलं तरी नाही मुलं नाही मी तिकडे त्यामुळे वडील मला कधीच गावात जाऊन देत नव्हते. त्यामुळं माझं तसे म्हणजे जे व्यक्तिमत्व घडायला पाहिजे होतं ते घडलं नाही. गावाला सगळं माहिती की आम्हाला एक काय बोलत नाही खाली मान घालून मुलींसारखा लेडीसारखा गावात बरेच मंडळी माझ्या वडिलांची कमली आहे कारण खाली मान घालून जातो असं सारखं बोलत नाही काही नाही म्हणजे वडिलांची शिकून होती. वडिलांचं ताकीद होती की गाव वडिलांना भेट होतं आमच्या आमच्या सरांना माहिती साळवे सरांना माहिती 9वीला माहिती आता जरी माझ्या वस्तूला असेल सगळ्यांना माहिती. त्यामुळे वडिलांच्या पुढे कधी जाता येत नव्हतं तर कधी वडिलांच्या पुढे गेली नाही वडिलांच्या पुढे. त्यामुळे ते संस्कार जे आहेत काय आतापर्यंत माझ्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे माझं चांगलं झालं. तर कदाचित मी टीसी कॉलेज सारख्या नामांकित संस्थेत काम केलं नसतं, शिक्षण झालं नसतं, मला शिकलेली विशेष नसती मिळाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी बहीण त्या गावातच आहे शहरामध्ये दिली ती मात्र होती आणि तिच्या म्हणजे त्या घरी
जाणे गावात दिल्यामुळे काय होतं की वारकरी संप्रदायाचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, आपले परमेश्वर विठ्ठल रखुमाई असतील की बाबा हे करत असताना त्यांचा म्हणजे जरा थोडंसं वारकरी संप्रदायाचा भाग असल्यामुळे काय झालं की आमचे ते असे प्रगल्भ विचार पडले वारकरी संप्रदायाचे. आणि त्यामुळे म्हणजे कसं काही सप्ताह असेल गावामध्ये, काही हे असतं आपल्या काकडा आरती असते दिवाळीमध्ये, कार्तिक एकादशी गावामध्ये महिनाभर काकडा असतो, म्हणजे असे हरिपाठ असते, काय असे सत्संग म्हणा, या सगळ्या गोष्टी त्यांनी संस्कार घेऊन आमचे की बाबा हे तू माळ घाल आणि तू वारकरी संप्रदायाचा तुझं कार्यान्वयन तुला कधीच भविष्यात इथनं पुढे अडचण येणार नाही. आणि त्यांचा सगळं खरं झालाय. आणि मग माझं ज्यावेळेस माझं लग्नाचं वय ठरलं त्यावेळेस माझी पण इच्छा होती की मला माळकरी मुलगी मिळावी, कमीत कमी वारी झाली मिळावी ही इच्छा होती माझी. असं होतं. पूर्ण झाली. 12वी नंतर माझा मॅडम 5 वर्ष गॅप होता. 12वी झाला 2001 ला 12वी झाली. त्याच्यानंतर मॅडम 5 वर्ष गॅप होता. मी टीसी करता 2003 नोव्हेंबर 3/11/2003 रोजी मी टीसी कॉलेजमध्ये रुजू झालो. टीसी कॉलेजमध्ये रुजू असं झालं मॅडम की मी सिक्युरिटी गार्ड म्हणून की तिथं ज्यावेळेस कॉलेजने काय केलं की लोक केस वगैरे करायचे संस्थेवर किंवा 365 दिवस झाल्यानंतर नाही काय ब्रेक द्यायला सुरुवात केली. लोक सगळे काढले होते की त्याच्या आधी विद्यार्थ्यांना होतो 40 विद्यार्थी होते, तिथं पण मी होतो, तिथं पण जॉब केला. त्याच्यानंतर मला टीसी कॉलेज जॉईन व्हायचं होतं. 40 तिथं होते. 40 सगळी परिस्थिती माझी माहिती होती की परिस्थिती हालाकीची सगळी 40 सारखे आधार द्यायचे. 40 मॅडम सुद्धा खूप आधार द्यायचे आणि सरांच्या घरी जायचे होते. असते सर मला घ्यायचे की बस म्हणायचे कसं चाललंय त्याची काळजी करू नका, आज नव्हते तो चांगलं होईल, सगळे व्यवस्थित होईल, तुमचं घरात चांगले मला माहिती होती, घरच्यांना सगळ्यांना मी ओळखतो असं सर पण आधार द्यायचे. त्याच्यानंतर एक दिवस अशी संधी आली की टीसी कॉलेजला तिथं म्हणजे जॉबसाठी एक संधी मिळाली. म्हणजे आता शिकून किती दिवस काम करायचं नाही असं आपण. मग मी काय म्हणलं सरांना, म्हणलं सर टीसी कॉलेजला मला जायचं. 40 म्हणलं सर मला टीसी कॉलेजला जॉब करायचा आहे आणि तिथे गेली तुमच्या प्राचार्याने मला शिफारस पत्र मागितलंय. तर 40 सर म्हणले काही काळजी करू नको गणेश, आपले खोत सरांना मी तुला शिफारस पत्र द्यायला सांगतो. खोत सरांकडे गेलो. खोत सर ऍक्च्युअली पहिले आता 12वी प्राचार्य येते उपप्राचार्य कमिशन मध्ये राहायचे. सर म्हणले 40 मी कसं देऊ शकला, ते ओळख नाही, माझ्या जातीचा असला जरी माझा पाहुणा असला तरी पण त्याला मी कसं देऊ शकत नाही. 40 सर म्हणले सर काही करून तुम्हाला द्यावा लागतो, तो माझा विद्यार्थी आहे, तो माझ्या गावाला आहे, वयाचा माळकरी आहे, काही अडचण नाही. मी शिफारस पत्र दिलं उपप्राचार्य खोत सरांनी. मी आमच्या उपप्राचार्य मुरुडकर सर की जे जवळ 20 वर्ष प्राचार्य कॉलेजमध्ये सांभाळली शिकवते 2003 पर्यंत, सॉरी 2023 पर्यंत. मग त्या सरांनी मला बघितल्यानंतर त्यांनी मला बोलवलं, रुजू करून घेतलं. तिथं खूप त्रास दिला मला. म्हणजे 2 महिन्यात मी जवळ 2 महिने मी जवळ 50 ते 60 दिवस मी त्या जॉबसाठी जात होतो. त्यांनी माझी परीक्षा घेतली, एखादा जॉब द्यायची संधी कॉलेजमध्ये घेतलं होतं मला. तर त्यांनी 60 दिवस 45 ते 50 दिवस त्यांनी मला बोलवलं, रोज ती बोलवायची माझ्यासाठी. माझं जॉब बघत बघत मी यायचो, तिथं जायचो, सरांना बोलायचं, सर म्हणजे हात नाही उद्या आमची मीटिंग नाही, मॅनेजमेंटची मीटिंग नाही, पुढे या असं करत करत त्यांनी त्रास दिला. नंतर मी जॉईन झालो. जॉईन झालो 2003 ला जॉईन झालो नाईटला. ते 2009 पर्यंत मी कंटिन्यू कॉलेजला नाईट होतो. त्याच्यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी यायचे, म्हणजे आपल्या सगळ्या मुली असतात, खुशबूच्या मुली असतात, मुलं असते, त्यांना भरपूर मुलांना सहकार्य केले. त्या चांगल्या पदावरती मुलं आहेत. ती मुलं सुद्धा आता आल्यानंतर आहे ना खूप भारी वाटतं त्यांना की ते मला मामा म्हणायचे. कॉलेजमध्ये कसं शिकायला शिकतो मामाच म्हणलं जातं, तिथे काय सर म्हणलं जात नाही. मग ते मामा म्हणायचे की तुमच्यामुळं आम्ही खूप मोठी अचिव्हमेंट केली, तुम्ही आम्हाला रात्रीचं बसून दिलं कॉलेजमध्ये 11 नंतर बसून देता येत नाही, बसून दिलं जात नाही, तरी पण तुम्ही मला पाठवपर्यंत बसून दिलं. आणि त्यांना खूप आनंद होतो. त्यांच्यात कोण PSI होतं, कोण कलेक्टर होतं, कोण प्राध्यापक होतं, वेगवेगळ्या पदावर आपल्या महाराष्ट्रात सगळ्या जॉबवरती मुलं आता कार्यरत आहेत कॉलेजची. आणि कॉलेजचं नाव सुद्धा आता सध्या खूप मोठे सगळ्यांना माहितीच आहे, त्याबद्दल काही जास्त काही सांगत नाही. त्याच्यानंतर मी 2009 ला परमनंट झाल्यानंतर 2003 ला जॉईन झाल्यानंतर BA ला विषय होतो. त्याच्यानंतर BA केलं, MA इकॉनॉमिक्स झाल्यानंतर माझं MA इकॉनॉमिक्स मी सेकंड इयरला होतो. आणि त्यावेळेस माझा ग्रँड टेबलचा इंटरव्ह्यू झाला होता. पुढे प्राचार्य होतं, मॅनेजमेंट होतं समोर. प्राचार्याने म्हणजे मी आता नीट एक्झाम केली माझ्या ऑफिसमध्ये. सरांनी इंग्लिशमध्ये प्राचार्याने एक वाक्य वापरलं, ही इज अ नाईस पर्सन. म्हणजे माझं जे काम होतं कॉलेजचं काम घ्यायचं आता सिलेक्शन करायचं आहे परमनंट पदावरती. मग त्यांनी थोडं इंग्लिश तरी प्राचार्य इंग्लिश काय असतं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. माझी शिफारस त्यांनी त्यावेळेस म्हणजे अशी पॉझिटिव्ह केली मॅनेजमेंट समोर. एक तुम्हाला त्याचं ठरलेलं असतं आणि पॉलिसी तुम्हाला घ्यायची, असं फायनल होत नाही की त्याला तुम्ही इंटरव्ह्यूला आणि तुम्हाला इंटरव्ह्यू दिला तुम्हाला घ्यायचं असं होत नाही. कामाचं सगळं इतिहास बघितला जातो, इकडची परिस्थिती कशी आहे,
तो काय करतो, महाविद्यालयात मुलींशी कसा बोलतो, मॅडमशी कसा बोलतो, मुलांशी कसा बोलतो, हे सगळं माझं कॅरेक्टर त्यांनी शहानिशा केले आणि त्यांनी पुढे जॉब करेल का, काय अडचणी येतील का, सगळ्यांचा सारा अभ्यास करून मॅनेजमेंट असे संधी दिली कॉलेजची म्हणजे काम करण्याची तिथं. त्यामुळे मी आता गेट पासून ती प्राचार्यांच्या टेबल पर्यंत असे प्राचार्य असतात, असा माझा टेबल असतो. कॉलेजमधल्या सगळ्या एकूणच गोष्टी जे कोणालाही माहित नसतात, कधी कधी प्राचार्य सुद्धा माहित नसतात, मॅनेजमेंट सुद्धा माहिती, मला माहित असतात, खूप म्हणजे इतर झाले ना सगळ्या ऑर्डर मी सगळ्या प्राध्यापकांना द्यायचो आणि ते सगळ्या बारामती शहरामध्ये कोरोनाचा सर्वे करायचे. मग ते कोरोनाचा सर्वे एक्सेलमध्ये जवळजवळ 35-40 रुपये लाईन असायची नाही म्हणजे तुमच्या घरामध्ये फॅमिली किती, लहान मुलं किती, मोठी मुलं किती, परत गरोदर महिला किती, काय किती, कोणाला ताकद येतात, थंडी येतात, हे सगळं बघावं लागायचं. त्या कोरोनामध्ये आम्हाला दोघांना जबाबदारी दोन म्हणून होता म्हणजे ते वगैरे समजत होतं आणि मी होतो. तर प्राचार्यांनी जात आणि शेवट सांगितलं होतं कॉलेजला बंद म्हणत 2-3 महिने. प्राचार्य मला सांगितलं गणेश तू जुळून घे आणि दोघांनी यायचं आणि कॉलेजचं काय बदल हवा असं शासनाचा विद्यापीठाचा काय व्यवस्था तुम्हाला माहिती आहे, प्रशासन चालतं म्हणजे भरपूर जबाबदारी उरल्या. हे प्राचार्य मोठे सर असतील, रणवणे मॅडम असतील, साडे सर असतील, त्यांना माहिती आहे किती मोठी जबाबदारी असते. त्या जबाबदारीतनं सारखं मला म्हणजे मी जसं परमनंट झालोय किंवा महाविद्यालयात चालू आहे तसं मी घरच्यांना सुद्धा वेळ दिला नाही, कधी माझ्या आई-वडिलांना सुद्धा देत नाही, माझ्या फॅमिलीला सुद्धा दिलं नाही. तसं काम असतं. पण मी तुम्हाला सगळ्यांनी बघित असं ग्रुप किती ऍक्टिव्ह असतो, माझ्या मोबाईलवरती चाललेला असतं. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये पोस्ट येते की मला असं वाटतं की माझ्या मैत्रिणी असतील, मित्र असतील, तुम्ही तर आहेतच, मी तर सगळ्या लोकांना सुद्धा ते शेअर करत असतो. मी असं समजू नका की आता आपल्या त्या लोकांनी आपलं शेअर होतं असं नाही. माझ्या स्टेटसला पण त्या गोष्टी असतात आणि सगळं म्हणजे सगळं महाविद्यालय बघतं माझं स्टेटस म्हणजे असं काही नाही. आता काही दिवशी एखादी मॅडम एमएससी मॅथ झाली असते तिथे जॉईन होती की आपल्या माझ्या कॉलेजची विद्यार्थीच असतील पण तरी पण त्यांना मला मॅडमच म्हणावं. आता आपण समोर असतं तरी तुम्ही मस्त सिनियर आहे, माझे प्राचार्य म्हणा आवाजावर बोलायचे बोरून सर ते प्राचार्य मला संधी दिली कामाची ते पण म्हणायचे आता आवाजावर बोलायचं. त्यामुळे मला असं वाटतं ग्रुपमध्ये आपण कसं बोलावं आरोग्याची भाषा नाही का, आपण शिकलेले असं आरोग्य बोलणं नाही पाहिजे. पण कसं होतं की आरोग्याच्या भाषेमध्ये प्रेम राहत नाही. सर म्हणण्यात प्रेम नाही, मॅडम म्हणण्यात प्रेम नाही, सर म्हणण्यात तुला प्रेम आहे, मॅडम म्हणण्याचं प्रेम आहे, सरांना सर म्हणण्यात प्रेम आहे, हे आहे आपलं प्रेम. पण आता मी जर प्राध्यापक झालो, प्राचार्य झालो, क्लास 1 असो क्लास 2 असो त्याला काय अर्थ नाही. त्याला कसं अर्थ आहे गणेश, रुपाली, संदीप असं माही अशी जी नाव असते, सुनीता असतं काय असतं अशी नाव असते आपली, असं म्हणण्यात प्रेम आहे. अशा नावाने सगळ्यांना त्यांनी बोलायचे आपल्याला. कुणीही असं म्हणजे गैरसमज करून घ्यायचं नाही. सगळे आपल्याला कळते, सगळ्यांना सगळ्यांची मला माझ्या माहितीनुसार आहे. सुनीताच्याच मुलीच्या मला घेतो बरं मी काय कोणाला ग्रुपवरती बोललो नाही. माझ्या मिसेसनी मी तर खूप वाढ बघितली तुमची सगळ्यांची. मिसेस म्हणायची कधी मित्र मैत्रीण तुमच्या यायच्यात म्हणायच्या. ग्रुपवरती काय कसं झालं नाही बरं का, पण गेलो होतो मी, थोडं वाईट वाटलं म्हणजे तिच्यानंतर मला आनंद होता. ओळख झाली माझी. ते पण ह्या सासवड कॉलेजला स्टाफ मध्येच आहे तसं काय नाव वाघेरे कॉलेज, मोठं कॉलेज वाघेरे पुणे शिक्षण मंडळाचं कॉलेज आहे, ते मोठं कॉलेज आहे. सरांची वेळ झाली, सरांना खूप छान वाटलं की मी टीसी कॉलेजला जॉबला आहे. सरांशी 12 तास मी बोलत होतो. सरांना म्हणजे सर म्हणजे खूप छान वाटलं. सर म्हणलं काय करायचं, आम्ही ग्रुप केला पण मुलं मुली येतच नाही, बोलतच नाही म्हणजे तो प्रॉब्लेम असतो. सर म्हणलं माझा विषय कसा माहिती का की आता मी तरी कॉलेजला असल्यामुळे जरा थोडंसं हे करतोय म्हणजे बोलतोय म्हणलं असं ग्रुपवर म्हणजे छान आहे आपण बोललं पाहिजे सगळ्यांना असं त्याचं चालेल जरा थोडीशी बाहेर वाटतं त्यांना. पण आलो मी तर मग त्यापासून ग्रुप ऍक्टिव्ह केला, सगळे बोलत होते. ग्रुप बोलायसारखं खूप आहे, आता वेळ झालेला आहे. चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहा, आपल्या आईवडिलांची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा, आपल्या नातेवाईकांची सेवा करा, सगळ्यांना आदरतीने बोला. कधी वेळ आला तर थोडंसं खोटं बोला, पण कुणाला असं रविवारी बोलू नका, रब शब्द वापरू नका. हीच तुम्हाला विनंती माझी राहील आणि चांगला आपल्या गुरुवारांना राहील. आपल्या सर्वांचे बड्डे साजरे केले जातील आणि त्या बड्डेच्या तारखा आपण लवकरच एका आपण राजेंद्र निंबे असतील यांच्याकडे देणार आहे सगळ्यांच्या. त्याच्यानुसार रोज आपले जे काही बड्डे असतील त्या महिन्यात ते साजरे होतील. आणि दुसरी गोष्ट असेल की दर 3 महिने किंवा 2 महिने संदीप आम्ही काल चर्चा झाली माझी संदीपला म्हणलं आपण भेटी वगैरे घेतले तर वर्षाला असतं तिथं करूच आपण त्याबद्दल काय वाद नाही. पण महत्वाचं असं आहे की आपण किमान 2 महिने किंवा 2.5 महिन्यात आपण असं एक कार्यक्रम ऑनलाईन घेऊ, ऑनलाईन भेटत जाऊ, कारण वेळ नसणार आहे. ऑनलाईन कार्यशाळा विषय असतील त्या विषयावरती चर्चा करू आपण. कोणाला काय प्रॉब्लेम असेल त्यांनी डायरेक्ट मला करा, नाही सर त्यातला मॅडम त्यातला माहिती मिसेस पण इथे समोरच आहे त्यांच्या त्यात तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील शैक्षणिक ते बोला किंवा सांसारिक असेल किंवा आणखी इतर गोष्टी असतील काय समाजामध्ये त्या पण तुम्ही मला शेअर करा. माझा अनुभव जेवढा आहे 25 वर्षाचा त्यामुळे तुम्हाला त्याचा निश्चित
यायचो सर बसायचे सरांना थोडंसं ऍक्टिव्ह वाटायचं सर माझ्याकडे लक्ष आहे सरांचं म्हणजे जसं आपण एखाद्या मुलीकडे सारखं बघतो तसं सरांना पण सरांचं लेक्चरला जरी असले सर शिकवताना मॅडम मग अशीच मकरी मॅडम म्हणते की मॅडम सर माझ्याकडे सारखे बोलून लेक्चर द्यायचे मला प्रश्न विचारायचे माझ्याजवळ सर होता तो गेला नव्हता आणि भाग वेगळा केला होता त्याचा काही विषय नाही पण सर खूप म्हणजे सारखे असे मला रस्त्याने जाताना बोलले चांगलं काहीतरी भरती तुझी बॉडी चांगली असं तसं नाही का सांगायचे सर मला सारखे सर मग आल्यानंतर खूप छान वाटतं रात्री सरांना बोलल्यानंतर पण सरांना खूप छान वाटतं कारण तो ओबीसी कॉलेजला मी त्या कॉलेज विद्यार्थी होतो स्टाफ होतो आणि त्या कॉलेजात तो आहे मला खूप आनंद वाटतोय म्हणून त्यानंतर साळवे सर काय गावले सरांनी सुद्धा खूप मला मदत केली म्हणजे नवीन पासून 10वी असेल 12वी असेल त्याच्यानंतर पुढचं शिक्षण असेल माझा लग्नाचा विषय असेल माझ्या नोकरीचा विषय असेल मला मी बारामतीमध्ये फ्लॅट घ्यायचा तो विषय असेल सरांनी खूप सहकार्य केले सरांनी मार्गदर्शन एखादी पैसे नका घेऊ पण एखादी व्यक्ती नाही ना पैसा ही सर्व वस्तू नाही पाहिजे म्हणजे काय करतो मला मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन भेटणं गरजेचं तुमच्याकडूनच पैसा आहे पण त्यासाठी आहे ना तुम्हाला योग्य मार्गदर्शकाची गरज असते आणि ती जर तुम्हाला मिळेल ना औषध तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही ते लक्षात घ्या आता मॅडमच्या बाबतीत सांगायचं झालं तर मॅडमनी सुद्धा खूप चांगलं टीचिंग केलं आपल्याला चांगलं घडवलं आणि मॅडमनी म्हणजे वेळ देणार नाही आणि मॅडमनी सुद्धा वेळ दिला मी संदीप बोले शिक्षकांची ओळख चांगल्या प्रकारे करून दिली 1999 मध्ये 10वी आणि 2001 मध्ये 12वी त्यानंतर जास्त शिक्षण न घेता शेतीचा प्रवास चालू केला होता मी शेतीचा प्रवास करत असताना त्याच्यामध्ये अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं हे मला माहिती होतं त्याच्यामध्ये नवीन एक प्रयोग करून मी कुठल्याही पद्धतीचं कांदा पीक असेल ऊसाचं पीक असेल एक नवनवीन प्रयोग करायची जिज्ञासा मनात बाळगली होती 2007 साली माझं लग्न झालं आणि त्यानंतर पुढं गेल्यावरती कांदा पीक केलं कांदा पीक करत असताना अनेक सामोरे आले की कांद्याची अख्खी चाळ खराब झाली होती ती कांद्याची चाळ का खराब झाल्याचं संशोधन मी चालू केलं तर आता पेपरमध्ये एक लेख आला होता शाश्वत शेतीकडे चला आमचे गुरु दत्तात्रय वने सरांचा लेख होता तर लेख वाचताना मी त्यांच्या घरी भेटलो आपण म्हणतो ना की शैक्षणिक क्षेत्रामध्ये 1800 गुरुवारी असावे आर्थिक भावामध्ये कोणते गुरुवारी असावे आणि शेती क्षेत्रामध्ये आपला कोणते गुरु असावा अशा प्रकारे शेती क्षेत्रात माझे गुरु दत्तात्रय वने सर यांची भेट घेऊन सगळं सखोल ज्ञान मी घेतलं आणि पुढे खऱ्या अर्थाने कांद्याचं संशोधन करत असताना कांद्याचं बीज कसं तयार करावं तुकाराम महाराजांची उक्ती माहिती आपल्याला की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ करून या उक्तीचा वापर करून कांद्यामध्ये जे संशोधन केलं त्याच्यामध्ये शुद्ध बियाणं निर्मिती केली आणि त्या साधारणतः 7 ते 8 राज्यांमध्ये टेस्टिंग केलं गेलं भारत सरकारने आणि 2019 मध्ये म्हणजे साधारणतः 17 ते 19 या वेळेस विद्यापीठाने टेस्टिंग केलं सलग 3 वर्षाचं परीक्षण चालू होतं आणि 3 वर्ष परीक्षण केल्यानंतर विद्यापीठाने तयार केलेल्या जाती कांद्याच्या जाती आणि मी तयार केलेल्या जात याची तुलना केली गेली आणि 2019 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार हा प्रवास करत असताना प्रत्येकाने एक काय मनाशी बाळगलं काय पाहिजे की मला एखादी गोष्ट करायची ना त्यातला मी तज्ञ झालो पाहिजे किडा झालो पाहिजे म्हणजे 12वी देटे सर आपले होते देटे सरांचे वाक्य माझ्या सांगू लक्षात आहे कुठलंही काम करा पण असं काम करा की 4 गावामध्ये तुमचं नाव निघालं पाहिजे मग सर मला एकदा म्हणले होते तू काय करतोस सर्व शेती करतोय मग असं काम कर की 4 गावात नाही गेलं सर काय म्हणजे काय अरे घास कापणार हो पण 4 गावात निघालं पाहिजे नाव की हा संदीप कोलेकर चांगला घास कापतो सरांचं ते वाक्य होतं अशा प्रकारचं जे वाक्य म्हणतो मी की आपला प्रेरणादायी वाक्य होती तर जास्त वेळ मी घेत नाहीये तर पुढे आपण कार्य कंटिन्यू करू आता आपण काय करूया शिक्षकांना आपण त्याचं थोडक्यात मनोरंजन प्रकारे समजूया कोण बोलताय का असं बोलते मला बोलण्यास संधी दिली त्यामुळे सर्वांचे आभार असणार बोलण्या भारत सरकारने डॉक्टरेट दिली की नाही सांगितलं आज या ठिकाणी
विचारांची महासागर या ठिकाणी जे व्यासपीठ आपलं सजलेलं आहे की विचारांचे महासागर आपण म्हणतो आणि या महासागरामुळे खऱ्या अर्थाने आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नामांकित असे झालेलो आहोत आणि त्यात नामांकित होण्यासाठी जी मनाच्या श्रीमंतीची विचार असावे असे आपले मित्र जे आपल्या जीवनामध्ये जर मिळाले तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये एक वेगळी कराटणी मिळते आणि ही कराटणी मिळण्याची कुठेतरी कोणत्या तरी वळणावरती एखादा मित्र आपल्याला भेटत असतो आणि तो मित्र भेटल्यानंतर आपण ज्या पद्धतीने त्याच्या सहवासामध्ये जातो त्यानुसार आपण बनत असतो खऱ्या अर्थाने 12वी झाल्यानंतर BA केलं BA नंतर MA केलं BEd केलं परंतु या ठिकाणी थांबत असताना मला असं वाटत होतं की माझे शिक्षक मला 12वी पर्यंत शिकवतात माझे वडील इथं पिऊन म्हणून काम करतात परंतु मी कुठेतरी हेडमास्टरच्या पोस्टवरती असावं हा माझा उद्देश होता परंतु पुढे जाण्यासाठी नेमकं काय करावं परंतु खऱ्या अर्थाने जे आपण म्हणतो मित्र हा नेहमी आपल्या जीवनाला वळण देत असतो गुरु तर देतातच आई वडील तर त्यांचं कार्य करतात परंतु मित्र हा असा असतो की इथून पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने मदत देतो आज आपण या ठिकाणी नाव घ्यावं शकतं दादा वाबळे आनंद वाबळे हा आपल्या आता त्याला माहित नसेल किंवा जीवनामध्ये एक असा क्षण येतो की तो टर्न देतो की एकदा शॉपवरती आलता मी BEd मध्ये थांबलो होतो त्याच्या विचारांखाली किंवा त्याच्या मनानुसार की त्यांनी मला आवर्जून MA ला ऍडमिशन घ्यायला होतं आणि ज्या नंतर मी MA ला ऍडमिशन घेतलं त्यानंतर कुठेतरी हा प्रवास चालू झाला म्हणजे हे सांगण्याचं थोडक्यात सांगणार नाही हे सांगण्याचं जे श्रेय हे पुढे आपल्या जीवनामध्ये जे डेव्हलपमेंट होतं आता तुम्ही सांगितलं की एक मित्र असतो किंवा आपल्याला प्रत्येक त्याच्यात आर्थिक असेल शिक्षकांचं काम करतात व्यवसायामध्ये गेल्यानंतर आणखी कोणते मित्र तसं माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने दादा बाबांनी हे टर्न मिळलं आता इथं आपण आल्यानंतर माझ्या वैयक्तिक बाबतीत सांगतो मी जो व्यवसाय करतोय आम्ही बऱ्याच ठिकाणी आता दादा म्हणून म्हणते की काल मी 2-3 वर्षी बाहेर जाऊन आलो की कॉस्मेटिक संदर्भात आज मला आज इथं आल्यानंतर कॉस्मेटिक वाले आपल्या इथे काय आज मी त्यांचा म्हणजे खऱ्या अर्थाने काय होतं आपणच एकमेकाला सपोर्ट केला तर आपला बिझनेस वाढू शकतो किंवा आपल्या जीवनामध्ये आपण पुढे करू शकतो की जीवनामध्ये मित्र हे कसे असावे हे खरं इथं होतं आणि खऱ्या अर्थाने हे जर पाहायचं असेल तर असे मिळावे व्हावेत आणि हे जे ऑर्गनायझेशन केले लेट झालं थोडंसं काही कारणामुळे लेट झालं त्यावेळेस गणेश सॉरी यानंतर 7:30 आपण व्यक्ती करतील बघा सर या सर्वप्रथम सर्व लाडक्या विद्यार्थ्यांचं संयोजकाचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो हा आनंद सोहळा असं म्हणतात तुकोबाराय जाऊ देवाची या गावा घेऊ तेथेची विसावा स्वर्गीय सुख देवा निज नवी नित्य मला भाव म्हणजेच मला काय म्हणायचंय की जर आयुष्यामध्ये सुख म्हणजे काय असतं सुख हे सुखच असतं ते चांगल्या विचारावर अवलंबून असतं वेगळं विचार केल्याशिवाय वेगळं बनता येत नाही तर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि मला एवढा आनंद होतो की खरोखर आनंद अश्रू बहताय मला काय बोलावं कळत नाही ही चिमणी पाखर आता बघा असं म्हणतात अशी पाखरे ती अनेक स्मृती ठेवली जाती अशी पाखरे नागेश्वर विद्यालयात 2000 साली मी इथं बदलून आलो आणि मला 12वीचा वर्ग शिकवायला आणि मी BEd स्केलवरच काम करत होतो त्यावेळेस मला तुमच्यासारखी चांगले प्रतिभावंत गुणी चांगले विद्यार्थी लाभले आणि जे काही संस्कार मी करू शकलो त्याचंच ही इंगित आहे की 25 वर्षानंतर मी जेव्हा आपलं भेटतोय
खूप आनंद आहे. हे आनंदाशिवाय अक्षरशः शब्द नाही. आय डोंट हॅव एनी वर्ड्स टू एक्सप्लेन. म्हणजे त्याला बियॉन्ड लिमिटेशन. आपल्याला मराठीतूनच बोलण्याचा प्रयत्न करतोय. जास्त मराठीतच बोलायचं जसं कार्यक्रम मी एवढं शिकलेलं. तर मला हे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. परंतु मी तुमच्यापासून दुरावलो होतो या 25 वर्षामध्ये. परंतु आज पुन्हा एकत्र आलो. रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये बदल्या झाल्यामुळं मला अजूनही स्थैर्य नाही. माझं आयुष्य फार खडतर आहे. पण या खडतर प्रवासामध्ये मला एक सर्वोत्तम जोडीदार मिळाला. ती माझी पत्नी. खरंच त्यांचं नाव लक्ष्मी आहे. त्यांच्या पावली लक्ष्मी आहे. त्यांच्या बरोबर माझ्या सुखात सुख दुःखात दुःख मानवायला अजूनही कधी आठ केला नाही की अहो मला पाहिजे. माझं सुख तेच माझं दुःख ते स्वतःचं कधी अजूनही सांगतो अभिमानानं की स्वतःच्या आवडीची भाजी अजूनही 25 वर्ष झाली ना, पण स्वतःच्या आवडीची भाजी अजून करून खा म्हणलं तरी खाल्लेली. सतत मुलांचा कुटुंबाचा आमचा विचार करत राहतो आणि त्यांनी खूप चांगली साथ दिली. त्याचप्रमाणे मला या 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये या जीवन प्रवासामध्ये खूप चांगले विद्यार्थी मिळाले. एवढे चांगले मिळाले ना. आणि मी एक सत्य बोलतो, शिक्षक असणं सोपं नाही हो. लक्षात घ्या. फार इतिहासातल्या नोंदी जर आपण तपासून पाहिल्या, निकोला जाणार नाही, माफ करा. गुरु द्रोणाचार्यापासून ते आता चांदीपनी ऋषी किंवा स्वामी परमहंस विवेकानंदांचे गुरु, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरुवर्य खेडूसकर सर आणि माझे गुरुवर्य मला जे मी सांभाळलं ते म्हणजे आज जगात नाही, आदरणीय डॉक्टर अय्यर सर. मला सांभाळलं 2 वर्ष. मला सांगतो कधी कधी पायात चप्पल नसायची, कधी बोट फाटलेले असायचे, कधी काही अडचणी असायच्या, पण सर स्वतः खिशातले पैसे काढून मला द्यायचे. 200 रुपये पासाला 2 वर्ष दिले आणि मला नोकरी लागली. त्यावेळेस पहिल्या सरांनी पहिल्यांदा मला म्हणले, माय बॉय आय एम प्राऊड ऑफ यू. TC कॉलेजला मी पहिला आलो 92 साली. त्यानंतर सरांच्याच प्रेरणेने मी सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश हा 68% मार्कांना पास झालो. सरांच्याच प्रेरणेने सरांनी मला तिथूनही थोडं सहकार्य करत राहिले. आणि त्यानंतर फुले एज्युकेशन सोसायटी तर भवाननगरला मी काही 5 वर्ष काम केलं. आणि नंतर नॉन ग्रँट शाळा असल्यामुळं, कॉलेज असल्यामुळं केवळ महात्मा फुल्यांच्या नावासाठी मी सत्य बोलतो की माझ्या आयुष्यातील 5.5 वर्ष मी दिलेली आहे विनाअनुदान. आणि तुम्हाला माहित आहे विनाअनुदान शाळेत काय अडचणी असतात. कॉलेजमध्ये पगार वेळेवर नसायचा, काय नसायचा आणि सगळे टिंगल टवाळी करायचे मित्र पडले. त्यानंतर मी BEd केलं, नोकरी करून BEd केलं आणि सुदैवानं फर्स्ट म्हणजे या श्रेणीमध्ये मी पास झालो. BEd पास झालो इंग्लिश, म्हणजे BA इंग्लिश फर्स्ट क्लास, MA इंग्लिश, BEd फर्स्ट क्लास. आणि चांगल्या गुणांना पास झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेची जाहिरात निघाली होती. तारीख सांगतो 98 साली जाहिरात निघाली होती आणि सहज अर्ज करून दिला. आणि त्यानंतर माझी पोस्टाने ऑर्डर आहे. त्यावेळेस हे नसायचं की इंटरव्ह्यू कॉल पोस्टाने आला. इंटरव्ह्यूला गेलो, निवड झाली. तारीख होती 25/3/1998 आणि तेव्हापासून ते आज अखेर मी या क्षेत्रामध्ये आहे. माझ्या हाताखाली ही 34 वर्ष झाली बॅच आहे. माझी 35वं वर्ष आहे याच्यामध्ये. तर मी पुढं पण शिक्षण घेतलं, संगणकाचे कोर्सेस केले आणि PhDचं पण शिक्षण घेतलेलं आहे. कॉलेजचंही पत्र येत आहे, सर्व झालेलं आहे. त्यांना म्हटलं आता मी रिटायरमेंटला आलो साहेब, मला काय फायदा आहे. पण त्यांचा आग्रह आहे की
रिटायरमेंट झाल्यानंतर तरी तुम्ही पदवी घ्या, कारण तुमच्या हाताखाली शिकलेले डॉक्टर झालेले आहेत. माझ्या हाताखाली शिकलेले आर्मी, नेव्ही, पोलीसमध्ये भरती झाले. गेल्या वेळेस 2005ला गणेश शिंदे नावाचा माझा विद्यार्थी आज इथंच एक 8 दिवसापूर्वी झालेलं, म्हणजे कोथरूडला पोलीस अधिकारी आहे, पोलीसमध्ये आहे. वायाळ नावाचा माझा विद्यार्थी आता PSI आहे. म्हणजे इतके मोठे झालेत. आणि एकदा मी आयुष्यात सांगतो, असंच मी माझ्या पत्नीबरोबर घरी चाललो होतो आणि जाताना इथं नाक्यावर गाडी अडवली, म्हणजे टोल नाक्यावर. त्यावेळेस मग माझाच विद्यार्थी इथं म्हणणार, मकरे सर ना टोल 1 रुपया सुद्धा मला भरून दिला नाही त्यांनी. म्हणजे कुठेतरी बघा असं म्हणतात ना की ऋणानुबंध असतात. आणि गुरुविषयी पूर्वी प्रतिनिधी होते मी, मला काही नाही, फक्त मला माझं बक्षीस काय, तुम्ही आहात, यू आर ब्लेसेड पर्सन. आणि मी नेहमी म्हणायचो, मोटिवेट करायचो विद्यार्थ्यांना, पण सांगायचो की तुम्ही 12वीला आहे ना, मग जर तुमची तब्येत चांगली असेल ना तर जॉईन आर्मी, नेव्ही, पोलीस तुम्ही तोपर्यंत तुम्ही ग्रॅज्युएट पर्यंत 3 वर्ष नोकरी, बरोबर आहे की नाही. आणि तुम्हाला आयुष्यामध्ये मी एक वचन दिलेलं सांगतो, माफ करा थोडंसं, मी एक वचन दिलं होतं 25 वर्षापूर्वी 8व्या क्लासमध्ये, जीवनाच्या क्षेत्रामध्ये सदोदित मी तुमच्या रूपात, आठवणीच्या रूपाने सतत बरोबर आहे. फक्त एक लक्षात ठेवा, हे गुरु शिष्याचं पवित्र नातं आहे. हे नातं जोपर्यंत त्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत ते पवित्र राहील आणि मी त्याची जपणूक करेन. तुम्हाला काही अडचण असू द्या, मला कॉल करा, मी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तत्परच आहे. सुदैवानं माझी बघा रयत शिक्षण संस्थेमध्ये पहिली नेमणूक वडगाव मावळला झाली 25/3/98 ते साधारणपणे रिक्तपदेच नेमणूक झाली 25 आणि तिथं एकटाच राहिलो, स्वतः सगळं करायचं. त्यानंतर मग परमनंट ऑर्डर मला मिळाले होते. मग आमच्या सौभाग्यतेचे नाते जुळले आणि चांगलं झालं. त्यानंतर पुन्हा बदली झाली नागेश्वर विद्यालयामध्ये. 2001 साली मी बदलून आलो आणि त्यावेळेस माझा इंग्लिश एकदम फर्स्ट क्लास. माझे सरकारी मित्र आहेत साळवे सर, असं काही फर्स्ट क्लास जसं काही फॉरेन रिटर्न माणूस होता की कापड. अजून एक तुम्हाला ते आठवलं उदाहरणार्थ होता माझे असे व्हिडिओज आहेत. मी विद्यापीठाचे आयर सरांनी ते गुण घेरलं आणि मला कोर्सेस करायला लावले. स्पोकन इंग्रजीचे कोर्स केले, मी नंतर ते डिप्लोमा केले आणि नंतर पुन्हा शिकत राहिलो. 2001 ते 2007 मध्ये इथं राहिलो. बऱ्याचशा ओळखी झाल्या आणि खरं सांगतो या पावनभूमीमध्ये आम्हाला 2 अपत्य झाली. आमचा संसार इथंच पुढला. मी येऊन जाऊन करायचो, मॅडम कॉलेजला जायचे. कालांतराने त्याला शिकता नाही आलं, पण हरकत नाही, त्यांची साथ आहे. त्यामुळे त्या खंबीरपणे उभ्या आहे. माझा स्वभाव तुम्हाला सांगतो प्रेमळ आहे, भावुक आहे. जसं म्हणतात ना ते गीत आहे का, भावनांचा तो केला रे मुरारी. कधी एप्रिलला सकाळी परमेश्वराला काही नाही, भावनाचा वकील आहे. आणि म्हणून सांगतो की आपले जे नातेसंबंध आहेत ते आज अखेर आपण पवित्र जपलेले आहेत. आणि म्हणून आपण आयुष्याच्या क्षेत्रामध्ये, तुम्ही मला पाया पडताना मी एकदा चरित्र वाचलं होतं गाडगे महाराजांचं. ते पाया पडणाऱ्यांना पाठीवर सोटा मारायचे. बाबाने माझ्या पाया पडू नये, दगडाला देव मानू नये, अंधश्रद्धा आणू नये, ऋण काढून सण करू नये. म्हणजे जे जे काय आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, शाने करून सोडावे, सकळ जन तुकोबारायांनी सांगू. म्हणजे मला काय म्हणायचं, हा खराच मेळावा आहे, हा आनंद सोहळा आहे, हा सत्संग आहे. आणि म्हणजे अक्षरशः सुरुवातीला बोलताना मला गैरवरून आलं की व्हॉट टू से, व्हॉट नॉट टू से, आहे ना, ती द्विधावस्थी असते बघा, काय बोलावं काय बरं. आणि मग आता बोलायला सुरुवात केल्यानंतर काही प्रश्न नाही. तर 2007 साली परत इथून माझी बदली झाली पनवेलला. आणि पनवेलमध्ये मी 7 वर्ष तिकडं काढली. उरण तिथून परत दापोली कॉलेजला होतो, तिथून माझी पुन्हा उरणला बदली झाली.
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये आणि तिथं पण 3 वर्ष काढले. 7 वर्षांनी कोकण रिटर्न आलो. परत माझा आता पुढचा प्रवास मी पुन्हा महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे येथे कार्यरत झालो. 10 वर्ष 7 महिने 11 दिवस झाले. परंतु एक घटना वेश घडल्या. मला काही येत म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास, दुसरं काहीच नाही. आणि अजूनही जर तुम्ही घरी भेट दिली ना तर मी सांगतो माझ्याकडं पुस्तकच आहे, फक्त खूप पुस्तकच आहे. बाबासाहेबांनी राजगृह बांधले तर त्यातलं फुल नाही फुलाची पाकळी. माझ्याकडे स्वतःचं वैयक्तिक लायब्ररी आहे अजूनही. आणि मग जे गरीब गरजू 25 वर्षात सांगतो अनाथ गरीब वंचित पीडित उपेक्षित आपल्या बहुजन समाजासाठी मी काम करतो. आज ज्यांना कपडा नाही मी सांगतो आता गोपनी आहे मॅडम आहेत सोबत, त्यांना माहिती आहे त्याच्यापासून काही प्रॉब्लेम नाही. ज्याला कपडा नाही त्याला स्वखर्चानं पगारात तुम्ही कपडे घेतो. ज्याला भुकेला आहे त्याला स्वतःच्या डब्यातली पोळी भाजी काढून देऊन त्याला, जो आजारी आहे त्याला दवाखान्यात नेणं, ज्याला फी भरता येत नाही त्या फीसाठी वेगवेगळ्या उपक्रमातून पैसे गोळा करून डोनर बघून माझी विद्यार्थ्यांच्या असा त्यांच्या त्यांची फी भरलेली आहे. खूप काही काम केलेलं आहे. आणि आता मात्र खूप या लेवल आहे. आम्हाला 2 मुलं आहेत. आम्ही वाल्ह्यामध्ये स्थायिक झालेलो आहोत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. काल म्हणजे भाऊ काय हो आठवण आली की रडतो. सगळ्यांच्या आठवणी येतात, परंतु म्हातारे आई बाबाची एक दुःख आहे हो. म्हातारे आई बाबाची सेवा करू शकत नाही. त्यांनी सांगावं मॅडमने किंवा तुम्ही सांगावं माझा वेळ माझा नसतो. यायचं प्रशिक्षण जर आज असतं मी आलो असतो का? हा येऊ शकलो नसतो. आणि एक सांगतो मी कोरोनाच्या काळामध्ये पोलीस इन्स्पेक्टर तुम्ही बघितलं असेल किंवा सर कधी इन्स्पेक्टर झाले हो दिले परीक्षा दिली म्हणजे ट्रेनिंग झालं RSPच्या ह्याच्यात आणि माझा हाकी वर्दी आहे अजूनही ते. परंतु RSP विषयाच्या माध्यमातून माझी निवड झाली. पुरंदर तालुक्याचा मी इन्चार्ज होतो. आता सोड म्हणजे आता वाल्ह्यामध्ये माझे 2 फ्लॅट आहेत स्वतःचे. एक भाड्याने दिला, एकामध्ये आम्ही राहतो. मुलगा 12वी सायन्स झालेला आहे, पास झालेला आहे. त्याचं नाव पियुष आणि थोरल्याचं नाव गौरव. तो ग्रॅज्युएट म्हणजे याचं ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे. आयुष्याच्या साठी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी वेळ देताना मला माझ्या कुटुंबाकडे कधीच वेळ देता नाही. मी अजूनही तिथून माझी बदली झाली रेडणीला, माझे रेडणीलाच म्हणतो. परंतु सांगलीला मी वाल्ह्यावरून माझी सांगलीला बदली झाली. आणि कुणीतरी काही चुकीचा घेतला अर्थबोध घेतला आणि थोडासा पॉलिटिकल इश्यू झाला. त्यामध्ये माझंही नाव बोललं की म्हणजे फेसबुकला फेक अकाउंट उचललं आणि आम्ही लेट गेल्यामुळं लेट चालत नाही. लेट गेल्यामुळे माझी पोशेरेला बदली झाली. आदिवासी विद्यालय पोशेरे ठाणे मोखाडा तिथून पुढं जायचं. ते बदली कॅन्सल करून आले. त्यानंतर सांगलीवरून आम्ही आता रेडणी घ्यायला 15 जानेवारी 2025 पासून रेडणी गावी एकटाच राहतो. आणि हे कुटुंब आमचं आहे, आई वडील आहेत. मी अजूनही मला कुटुंबाला वेळ देता येत नाही. अजूनही मी जे मागासवर्गीय शिक्षा संघटना आहे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पदावर काम केले. मी माजी पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून म्हणजे विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिलं. त्यानंतर एक पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचा आजीव सभासद आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी किंवा सगळ्यांसाठी अजूनही मी काम करतो आणि वेगवेगळ्या पदावर काम करतोय. आता पुढल्या रिटायरमेंटची तारीख आहे, जवळ आलेली आहे, त्यावेळेस अवश्य सांगतो. तारीख आहे 31 ऑक्टोबर 2026 या रोजी. मी कधी कधी म्हणायचो आता सुट्टी होती पण मला सुट्टीमध्ये प्रवेश पत्रिका किंवा संस्थेची परिपत्रक येतात आणि त्याप्रमाणे जावं लागतं. आमचं जीवन आमचं नाही, आम्हाला कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. मी 8 दिवस रेडणीला राहिलो. आता
रूम घेऊन राहतो, त्या एकट्याच असतात आणि मुलं असतात. आता मुलं सध्याने व्यवस्थित आहे, चांगला आहे, व्यवस्थित आहे. तर एवढा हा जीवन प्रवास करत असताना मला 35 वर्ष झाली, हे कधीच कळलं नाही. आणि या 35 वर्षात कितीतरी पिढ्या झाल्या. माझ्या हातून शिकलेले काही डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्रोफेसर्स आहेत आणि मला आनंद वाटतो माझ्यापेक्षा तुम्ही चांगले PhD शिकलेले आहेत. उदाहरणार्थ गणेश जोंगे सर आहेत, त्यांच्या सौभाग्यवती आहेत, त्या डॉक्टरेट आहेत. आणि मी नंतर तुम्हाला एवढं सांगतो की मी रिटायर झाल्यानंतर डॉक्टरेट घेणार. जसं माझे गुरुवारी डॉक्टर अय्यर सरांनी घेतली तसं ते घेणार आहे. आणि उर्वरित आयुष्य मात्र एवढं सांगतो की मी कुटुंबासाठी आणि समाजासाठी तर जगलोच, पण उर्वरित आयुष्य सर्व बहुजन समाजाच्या हितासाठी करणार. बहुजन हिताय, बहुजन सुखाय. आणि याच मूलमंत्राच्या अण्णाची चतुर्थी पाळतो. स्वावलंब, स्वातंत्र्य, स्वाध्याय आणि समता. अजूनही जिथं जिथं अन्याय होईल तिथं मी बोलतो. मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप मोठे वाद जाताना एवढा संदेश सांगतो की माझा एक YouTube चॅनल आहे. आपली एक शैक्षणिक चळवळ आहे आणि चॅनलचं नाव आहे नॉलेज हब अँड एंटरटेनमेंट. त्याच्यावर काही गाणी पण बघतात, तुम्ही ती लिंक फक्त फॉरवर्ड करा आणि सगळ्यांना सांगा. म्हणजे हे माझं जे काही लांबलं, जे काही थोडंसं ओझं एक जबाबदारी देतोय आणि फुकट आहे. हो, मी आता मोबाईलचे जे काही पालकांच्या तक्रारी येतात, आमचा सर, आमचा मुलगा आणि बघा ना अभ्यासच करत नाही, जेव्हा मोबाईलच घेऊन बसलेले असतात पालक सांगते, मग तुम्ही काय करताय? अहो मग मी त्यांना म्हणतो मोबाईलवर अभ्यास घेते. मग मोबाईलवर अभ्यास दिल्यावर तुम्ही ती पूर्ण केलाय का बघता का? मग म्हणतात ती तुमचा कसला बाया ती व्हिडिओ काय असतं, ती व्हिडिओ त्यांना बनता पण येत नाही. अशिक्षित पालकांचं ते पूर्ण बघतंय ना, म्हणजे चांगलं आहे. तर 872 सबस्क्रायबर झाले. 9 वर्ष म्हणजे 8 जानेवारी 16 मी चॅनल चालू केला. पूर्ण काळात काही लक्ष देता नाही आलं, परंतु आताही अप टू डेट इथून पुढं टिल माय डेथ म्हणजे मृत्यूपर्यंत मी ठरवलेलं आहे की आय विल कंटिन्यू ऑनलाईन असं शिकवणार आहे. लाईव्ह पण असतं, लाईव्ह सेशन असतात. आता हे लाईव्ह करणार होतो, परंतु आता लाईव्ह केलेलं नाही, व्हिडिओ चित्रण असेल. तर मी लाईव्ह सेशन पण असतात. इंग्रजी, RTS, स्पर्धा परीक्षा, रयत शिक्षण संस्थेचे जेवढे म्हणून उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये माझा सहभागी असतो. त्यावर आधारित मी व्हिडिओ तयार करून पोस्ट करतो. दुसरं एक चॅनल आहे सक्सेस मंत्रा, करिअर गायडन्स याच्याविषयी आहे. तर तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आय विश यू ऑल द बेस्ट. May God bless you abundantly and let there be peace, progress and prosperity till the end of your life forever. God bless you. एक म्हातारी बाई होती म्हणजे एखादी म्हणले गॉड ब्लेस यू. आता पण म्हणले गॉड ब्लेस यू म्हटल्यानंतर मराठीत काय म्हणतात आजीबाई? तर जाताना म्हणतात गॉड ब्लेस यू म्हणजे तिला बोलायला लावलं, बाया लई गॉड ब्लेस यू, लई ब्लेस यू. ती मला म्हणले म्हाताऱ्या म्हणून त्यावेळेस मला कळलं की अशिक्षित माणसाला इंग्रजी नाही बोलायचं नाही का नाही. त्याला आपण म्हणलं ओ माय गॉड, तर ती म्हातारी अशी म्हणली बाया लई गॉड आणि ती बाकर टाकली गॉड लई गॉड. तर असा विनोदी स्वभाव आहे कविते, म्हणजे काय म्हणतात ना मैत्रीची शान. तसं आहे, खूप काही सांगण्यासारखं आहे. पुण्याचं एवढंच सांगतो की मी जीवनाच्या अंतापर्यंत सवलतीत मी तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला काही अडचण असली माझ्याशी शेअर करा. मी सांगतो हे गुरु शिष्याचं परम नातं आहे पवित्र. मी तुमच्या अडचणी सोडवणार, मला जमेल तेवढं. नक्कीच वैयक्तिक कौटुंबिक प्रार्थना म्हणजे सगळ्या विषयाचं नाही. 24 वर्ष झालं धर्मशास्त्राचा अभ्यास केला आणि आज बोलते हरिपाठ सगळं
अभंग सगळं वाचलं, ज्ञानेश्वरी सगळं, म्हणजे सगळ्या धर्मग्रंथाचा मला जमेल तेवढा मी अभ्यास केला आणि शेवट धर्मशास्त्रावर केली. ठीक आहे, ऑल दी बेस्ट, थँक्यू. थोडीच जे भाषण आहे ते आदरणीय सहकारी साळवे सर हे करतील असं विनंती करतो. धन्यवाद. साळवे सर. या कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली, काय झालं हे मला काहीच माहित नाही. महेशचा फोन आला आणि सांगितलं सर आपल्याला जायचंय. कुठं जायचंय? पाठचं जायचंय म्हणजे गेट टुगेदर. असू द्या म्हणलं, ठीक आहे. तुम्ही काय करताय? येणार म्हणलं. आता सध्या जर पाहिलं तर ऍडमिशन चालू आहे, ज्युनियर कॉलेजचं ऑनलाईन ऍडमिशन चालू आहे. त्या कमिटीचा मी मेन आहे. आता जर मी विचारलं असतं मला त्याच्यामुळं मी महेशला पण सांगितलं, मी काही विचारलं नाही, मी तसाच आलोय आणि जरी काही अडचण आली तरी माझं मी बघून घेईन. नंतर काही सांगितलं नंतर काय करणार. इथं का आलो तर माझ्या सर्व्हिसची सुरुवात आहे ती नागेश्वर विद्यालयापासून आहे. कुठल्याही पद्धतीचा इंटरव्ह्यू वगैरे 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 काही नव्हता. मी आपल्या गावात स्वतःच्या गावात क्लास घेतो, कारण माझा बीएड जर निकाल आहे तो थोडासा उशिरा लागला होता. त्याच्यामुळे कोल्हापूरला त्यांनी बीएड केलं, धनाकडे प्रकरण होतं ते, आणि त्याच्यानंतर ती मुलं थोडीशी लेट झाली इंटरव्ह्यूला. ठीक आहे, पण घरच्यांना शब्द दिला होता की ज्यावेळेस माझं बीएड होईल त्यावेळेस मी कष्टाचे 1 रुपया का होईल पण कमवून दाखवणार. आणि त्या दिवसापासून मी कमवायला सुरुवात केली. मुलं इथे येत होती त्यावेळेस एस.बी. पाटील प्राचार्य होते. त्यांनी त्यांच्याजवळ मला निरोप दिला की त्या सरांना म्हणा तुम्ही इकडे या. मी चालतो, माझे डॉक्युमेंट पाहिले. त्याच्यानंतर म्हणजे आता मी सायन्सचा आहे, तू आर्टचा आहे, तुझी इंटरव्ह्यू कशी घेणार, त्यापेक्षा तू काय कर डायरेक्ट लेक्चर दे, मी ऑब्झर्व करायचं ते करेल आणि त्याच्यानंतर रिपोर्ट पाठवेल. आता ती नोकरी होती ती किती रुपयाची होती, कशी होती, तर CHBची पोस्ट होती. 11वी आणि 12वी हे 2 वर्ग शिकवायचे आणि पगार महिन्याला किती मिळायचा? 350 रुपये. 350 रुपये पगार. हा, महिना, रोज नाही, महिना. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज पगार आहे PDC बँकेतून काढलेला नाही आणि मला यायला जायला कमीत कमी 20 रुपये लागायचे. आता काय करायचं, पण गरीब असल्याच्या नंतर प्रॉब्लेम काय होतो, गावकऱ्यांना भरपूर काळजी असते. एवढं शिकलेलं काम करायचं, गरीब दिसतंय. त्याच्यामुळे म्हटलं लोकांना पण कळेल की मी कामाला जातोय, पगार किती गावायला आपण लागणार आहे का, आणि हे काम करायचं. त्याच्यानंतर इथं आल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की बाबा वेळेचं काही खरं नाही, तुझं पहिलंच वर्ष आहे, तू काहीतरी कर, दुसऱ्या प्रोसेस जा. आणि त्या काळामध्ये दुसऱ्या प्रोसेसचा प्रॉब्लेम असा होता की डोनेशन मागितलं जात होतं आणि माझं पहिलं होतं की 1 रुपया ही डोनेशन न देता मला सर्व्हिस मिळाली तर करायचं, नाही आपल्याला नाही करायचं. आता प्रॉब्लेम तसं करता करता काय केलं, या सगळ्या गोष्टी डोक्यात आल्या आणि त्याच्यानंतर माझा इंटरव्ह्यू सातारला झाला. काय करायचं, मी डायरेक्ट दादाला भेटलो. एकटाच आधी दादांना मी मुंबईला जाऊन भेटलो. कसा भेटलो ते मलाच माहिती, तुम्हाला सांगत भेटलो. दादांनी चिठ्ठी दिली. 3 दिवस मुंबईमध्ये एकटाच होतो, काहीच माहित नाही मुंबईचं, फक्त एवढंच माहित होतं मंत्रालय आणि त्याच्यानंतर देवगिरी. दादाकडे जायचं, दादा 2 मिनिटात निर्णय देतात, हो म्हणतात किंवा नाही म्हणतात. तिथून पत्र घेतलं. त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेची मला ऑर्डर दिली. ती पुढे दिली माळुंगी पटवर्धन परमनंट म्हणजे हायस्कूल फुल टाइम आणि ज्युनियर आहे ते ज्युनियर अलाउन्स. हा, ते तसं झालं. तसं झाल्यानंतर माझ्या सोबतीला परत कोणाला म्हातारी माणसं आली. मी तरुण होतो. तरुण म्हणजे लग्न नाही, काही नाही, नुकतंच बीएड झालेलं आणि सर्व्हिस. ते आम्ही संध्याकाळी फिरायला जायचो. फिरायला गेले की हे काय करायचं, रडत बसायचं. रडताय का तुम्ही, तर म्हणजे आमचं गाव सांगली, कुटुंब कुठं भिगवणमध्ये, पोरं कुठं पुण्यात
आणि बाप कुठं मागणी पण बोलतो का नाही म्हणजे रेतमध्ये सेटलमेंट हा विषय नसतो. एका जागेवरती येऊन राहा किंवा आपली बदलीच होणार नाही असं नाही. त्यापेक्षा आम्ही सांगतो तसं कर चालेल. म्हणजे काय करायचं रेत सोडून दे. एक तर जॉब मिळत नाही, मिळालाय तो पण आता ग्रँड टेक्नॉलॉजी मिळालाय आणि आता इथून पुढचा जॉब घ्यायचा म्हणजे तुम्हाला शिक्षण सेवक घ्यावं लागेल. परत डोक्यात ताण आहे आणि ती संस्था कशी मिळते कशी नाही. रयतमध्ये काय होत नाही म्हणजे सिक्युरिटी जो म्हणतो ते रयतमध्ये तुम्ही भांडण करा, तंडण करा, काही करा, शिकवा नाही शिकवा, मला तरी पण रयत काढून टाका. हे रयतचं आहे. मग आता काय करायचं? सोडलं रयत. अप्लिकेशन त्यांनी सांगितलं विद्या प्रतिष्ठानला ॲडव्हर्टाईज आहे, तू काय कर अप्लिकेशन कर. आता माझी काही तू ओळख आहे का? कसा आहे साहेब आपण आता करून दिलं तर आता काय जवळ करायचं मग काय नाही. तू अप्लिकेशन तर कर. मी अप्लिकेशन केलं, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू झाल्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं. आता सिलेक्शन झाल्याच्या नंतर ग्रँड टेबल सोडायचं, नॉन ग्रँड यायचं का नाही यायचं गार्जनला काय विचारायची गरज नाही, कारण ते मला काही सांगू शकत नाही. तुझा तू शिकलाय, तुझा तू गोंधळ झाला. आता काय करायचं? माझ्या आजीची इच्छा होती की तू लहानपणापासून बाहेर तू काय कर जवळ ये. मग मी घरच्यांना सांगितलं म्हणलं इथं दारामध्ये येऊ का सर्व्हिसला. बाकी त्यांनी शिव्या दिल्या. लोकांना काम नाही, त्याला काम लागले तर काय म्हणले इथं येऊ का म्हणतो. म्हणजे तो जॉब सोडतोय आता इकडे येतोय. आता पाट सोडून माझी बदली झाली होती, पण त्यांना काय वाटलं की ह्यांनी पाटचं सोडलं तर माणूस गेला काय. आता माणूस सोडतोय आणि इकडे येतो. ते करता करता मी काय केलं, ठीक आहे तिथे इंटरव्ह्यू झाला, सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर आज 2001 पासून आज तारीख संघर्ष असतो नाही, पण कुठलाही निर्णय घेताना थोडासा काय करावा लागतो, लगेच निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही जर थोडंसं थांबलं तर तुम्हाला पश्चातापाशिवाय दुसरं काहीच कळत नाही. कारण मी जर आता सर्वांना सांगितलं म्हणजे की खूप खडतर आहे. आता सर्व कुठं आहे रेतमध्ये, मी कुठं आहे विद्या प्रतिष्ठान आहे. मला बदलीची अजिबात शंका नाही, शंका नाही, काहीच नाही. बदली होणार का? अजिबात होणार नाही. रिटायरमेंट पर्यंत बदली होणार नाही. आता सर्वांना रिटायरमेंट पर्यंत एका जागेवर ठेवणार नाही. हा म्हणजे तो निर्णय घेतलाच पाहिजे ना. आणि त्याच्यानंतर तिथून माझं जे काही नशीब उजळलं, बायको पण ती बारामतीचीच केली, ती पण शिक्षिक आहे. संसाराचं चांगलं चाललंय, नाही तर आपली चांगलं आहे, तसं काय अडचण नाही. गावाकडे चुकून सुधारणा केली. पण एक लक्षात ठेवा, पैशाला पैसा किंवा निगेटिव्ह थिंकिंग हे डोक्यात आलं नाही की माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी पोटात आलो नाही, किंवा माझ्याकडं आईबापाने काही कमवून ठेवलं नाही त्याच्यामुळे मी मोठा झालो. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आईबापाने कमवून ठेवलं ना त्यांची मुलंही ठेवतात. आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, ज्यांच्या आईबापाने काहीच कमवून ठेवलं नाही ती मुलं काय करतात, कमवतात. नसेल तर तुम्ही समाजात जातात काही नाही. आणि आपल्या महाराष्ट्राचा बद्दल विचार केला तर प्रॉब्लेम काय होतो, जाता जाता आपण पिढी आणली होती ना त्याची ठोका तुला जास्त राजस्थान महाराष्ट्रीयनचं असतं. आणि ते काय करतात, परत त्याच्यासमोर दुसरं एक टाकतात, ते कुणा जास्त राजस्थानला दिसतात. म्हणजे तू इकडे घे आमच्याकडेच ये, तिकडे घे आमच्याकडेच ये. पण आपण काय करतो, आपल्यातल्या मी काय केलं तर काय म्हणतात आपल्याला झालं त्याच्यात टाकले चालत असतं काही नाही चालत. म्हणजे आपण त्याला पुढे जायला चालू देत नाही, त्याच्यामुळे सुधारणा होतो. आता आपला ग्रुप बरोबर आहे ना. पहिल्यांदा मी तुम्हाला वचन देतो की विद्या प्रतिष्ठानला तुम्हाला ज्युनियर कॉलेजला बघा, म्हणजे मोठं सांगत नाही, परंतु 11वी 12वीला काही पण अडचण येणार फक्त माझ्याकडे जेवढं सहकार्य होईल तेवढं सहकार्य मी तुम्हाला करू शकतो. किंवा ऍडमिशन असू द्या, काही पण असू द्या, त्याच्यासाठी काय करा, आणि आपल्यामध्ये जे काय आहे तुम्ही कुठल्या ठिकाणी असं असं काही कोण कमी आहे तो येतो काही झाला असं काही. जर आपण एकमेकाला सहकार्य केलं
तर आपणही पुढे जाऊ शकतो किंवा सगळं काही करू शकतो. आता मी विद्याप्रतिष्ठान मला ऍडमिशन काय अडचण असेल मुलांचा लालच करू नका. प्रॉब्लेम काय होतोय आता आपण पाहतो लहान मुलं द्यायला काय कळत नाही त्याला आपण काय करतो आपण युट्यूबचं गाणं लावून देतो आणि तिकडे जन्मात म्हणतो त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याला सवय लागते मोबाईल असेल तर ठीक आहे तू जेवण करत नाही मोबाईल तर नाही करत जेवण सवय कुठे लावली तुम्हीच लावली ना. हा त्याच्यानंतर आपलं ऍडमिशन घ्यायला कुठे पण लोक आरटीला जा कुठल्या पद्धतीत असं घ्यायचं किंवा कुठल्या सरांनी सांगितलं तो आरटीला जा आणि त्याला सायन्स लावली त्या आर्ट तरी कळत होतं का आपल्याला काहीच नाही. पण आता पालक काय करतोय अकॅडमी वाल्याकडे जातोय कुठं बोलून बसतोय 3-3 लाख 10 लाख देतोय. आपलं पोरगं जर शिकत नसेल चांगलं त्याची बुद्धीच कमी असेल त्याला फार एकदम पंडित जर पंडितापुढे उभा केला त्याला शिकवला त्याच्यात काय फरक पडणार आहे हे कुणाला कळलं पाहिजे पालकाला कळलं पाहिजे मुलांना नाही. आणि मग मुलांना नाही मिळालं तर मुलं काय करणार आमच्याचं झालं तिकडं आता कुठल्याही अकॅडमीला जाऊ द्या बाळांना काही होत नाही. आपण जर आपल्या मुलांकडे बघा त्याला काय येते त्याला काही कळत नसेल तर कशाला टाकतं त्या अकॅडमीला चालणं झालं सगळं कुठेही बघा तुम्ही अजिबात कुठं बोलत नाही. जर तुमच्याकडे पैसे असतील तर टाका तिथं तुमच्याकडे टाकल्यासारखं होईल. अकॅडमीला काय केलं जातं 3 तास बसवलं जातं शिकवणारे शिकवतं पण ह्याने जर लक्षात नाही दिलं तर काय करणार आहे अकॅडमी तुमची. किंवा मोबाईल आहे तर मोबाईलवर लक्ष द्या हे मोबाईलवर आपण एकत्र आलो ठीक आहे त्याबद्दल शंका आहे म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या घ्यायच्या जातात वाईट गोष्टी आहेत त्या घेऊ नका. एकमेकाला सहकार्य करा आणि काही अडचण आहे ते एकमेकाला मदत करा. मला जरी काही अडचण आली तर तुम्ही मला विचारेल की बाबा मला मदत होऊ शकते आणि सगळेजण पुढे जा कष्टामध्ये विश्वास ठेवा बाकीचा काही उपयोग नाही. आपण सगळ्यांनी काय होऊ पुढे जाऊ फक्त कष्ट बाकी डोक्यात काही जाण्याचं तुम्ही कष्ट करत राहा. निगेटिव्ह डोक्यात आणलं की आता माझं काहीच होणार नाही असं जर झालं तर ते नाही होणार किंवा चालले एकदम चालतं डोक्यात आलं रोज तुझ्या माझ्या डोकं दुखणार आहे चाल दुखणार आहे 10 मिनिटं 20 मिनिटं झाली आज डोकं दुखतात 100% दुखतं. त्याच्यामुळे त्या गोष्टी आणायच्याच नाही. आपलं डोकं दुखणार नाही आपण फ्रेश होऊ किंवा पुढे जाऊ असं करू. आज मी पण वेल शेटल आहे बारामतीमध्ये आता काय सांगितलं काही तुम्ही घेणार आहे की काय पट्टवरती स्पीड माझी स्वतःची एकट्याची ती पण एकट्याच्या कष्टावरती कोणाची तुम्ही पण कष्ट करा फळ 100% मिळतं फक्त आजचं उद्या होईल म्हणून रडत बसू नका लढत बसा 100% यश तुम्हाला मिळतं. ठीक आहे तुम्हाला तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद सारे सर. आता पुढे महाराष्ट्र आज 25 वर्षांनी एकत्र जमलेलो आहोत. तुम्ही त्यावेळेस 16 वर्षाचे असाल किंवा 15 वर्षाचे काही जण असतील 14, 15, 16 या स्टेजमध्ये असणार. आज नागेश्वर विद्यालय पाटस आणि मधुकरराव गंगाधरराव शितोळे उच्च माध्यमिक विद्यालय नागेश्वर पाटस या ठिकाणी तुम्ही सर्व आज सुजाण नागरिक म्हणून जमलेले आहात. तुम्हाला सर्व काही समजते चांगलं काय वाईट काय या विचारांची तुम्हाला ओळख आता पूर्णपणे झालेली आहे. मी या शाळेमध्ये 1 जुलै 97 ला आले. अगोदर माझी सुरुवात लोणंद येथे झाली. लोणंदवरून इथे आले. मला सुरुवातीला सांगितलं तुम्हाला 11वी 12वी घ्यावी लागेल. मी म्हटलं मी घेणार नाही मी डीएड्स केलं आहे. आरबीचा मुख्याध्यापक होते का घेणार नाही मी डीएड्स केलं आहे सांगते ना. आणि माझी इंदापूरला बदली झाली त्यावेळेला त्यांनी मला घरी ऑर्डर पाठवून दिली की मॅडम तुमची बदली झाली. म्हणजे ठीक आहे मी इंदापूरला गेले पण तिथे आमच्या भागातले सर होते कर्वे सर ते काही हजर झाले नाही. मला परत मी म्हटलं काय करू संस्थेला
असलेल्या संस्थांमध्ये आहे त्याच ठिकाणी जा आणि मला याच ठिकाणी परत जागेवरच प्रमोशन BEd स्किलचं मिळालं. ते 97ला मिळालं. 1 डिसेंबर 97ला मिळालं. आणि सर म्हणजे आता तुम्हाला घ्यावीच लागेल आपला विभाग घ्या. आता मला BEd स्किल आहे मी घेणार. असो तो झाला आपल्या सर्व्हिसचा भाग. असं म्हणतात आदमी मुसाफिर है आते आते रस्ते में यादें छोड़ देता है. आपण आपल्या आठवणी माणूस नेहमी सोडत असतो. या शाखेत मला वाटते मी दुसऱ्यांदा आलेले आहे गेट टुगेदर साठी. या शाखेतले सर्वच विद्यार्थी प्रत्येक बॅचचे खूप सुंदर. एक बॅच होती बघा 9 ब 10 ब आणि 8 ब वाचळ वगैरे ते विद्यार्थी होते. मोत्यासारखी अक्षर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांची होती. प्रत्येक विद्यार्थ्यांची मोत्यासारखी अक्षर होती. सुंदर अक्षर असलेला हा एक भाग होता. असं म्हणतात ज्यांची अक्षरं चांगली त्यांचं मन सुद्धा चांगलं असतं. मन निर्मळ असतं. तुम्ही एक अग्निपथ म्हणून हरिवंशराय बच्चनची कविता ऐकलेली आहे. अग्निपथ अग्निपथ कर शपथ वृक्ष हो भले खडे एक पत्र छावी मांग मत अग्निपथ अग्निपथ कर शपथ. म्हणजे काय? कठोर परिश्रम. परिश्रमाशिवाय या दुनियेमध्ये आपल्याला काहीही मिळत नाही. जसं विद्यार्थी परिश्रम करून चांगले मार्क मिळवतो आणि तो पुढे जातो. म्हणजे असं नाही की चांगले मार्क न मिळालेला विद्यार्थी वाईट असतो असं नाही. कारण त्या विद्यार्थ्यामध्ये एखादा तरी असा गुण चांगला असतो की तो घडतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा तिथे तुम्ही प्रामाणिकपणे कार्य केलं पाहिजे. असं म्हणतात कर्मण्यवादिका फलेषु. कर्म चांगलं करा निश्चितच तुम्हाला फळ चांगलं मिळणार आहे. कर्म वाईट म्हणजे फळ वाईटच असेल असंही नाही. नाण्याला जशा 2 बाजू असतात चाप काटा. कधी सुख कधी दुःख. आणि सुख दुःखाची किंमत माणसाला कधी कळते? दुःखाचे चटके सहन केल्याशिवाय सुखाची किंमत माणसाला कळत नाही. म्हणून जीवनामध्ये तुम्ही काय म्हणा सुख आणि दुःख के मधुर मिलन से जीवन हो परिपूर्ण. माणूस काय करतो? सुख आलं की अगदी भरावून जातो आणि दुःख आलं की निराश होतो. आणि निराश झाल्यावरच आपल्याला परमात्म्याची आठवण होते. देवाने मला असंच दिलं देवाने मला तसंच दिलं. पण देव दे नाही. आपल्या हातामध्ये आहे. मनगटात जर ताकद असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल तर तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. मेवे फलते श्रम की दान. श्रम केले तरच तुम्हाला मेवा मिळणार आहे. ते कधी आणि बलवावली मिळणार नाही. नुसतं हरी हरी कराल मिळणार नाही. त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. प्रयत्नांनी परमेश्वर म्हणजेच काय? परमेश्वराची जोड तुमच्या प्रयत्नांना असते आणि तुम्ही यशस्वी होता. तुम्ही सर्व विद्यार्थी यशस्वी आहात. आनंदी आहात. चेहऱ्यावरून दिसते प्रयत्न तुमचे चांगले चालू आहे असं काही नाही. प्रयत्न खूप छान करताय. मुलांकडेही लक्ष द्या. आई वडिलांना सांभाळा. निव्यसनी राहा आणि मोबाईल पासून जरा दूर थोडंसं दूर मुलांना ठेवा. आजकाल आपण मुलं 1-1.5 वर्षाचं असलं म्हणतोय ते मोबाईलचे बटन अगदी व्यवस्थित हाताळते की आपल्याला ते माहीत नव्हतं. पण असो काही फायदे काही तोटे विज्ञानाचे असतातच. विज्ञान जसं जवळ आणते तसं दूरही नेतोय. आताच आपण एक घटना पाहिली विमान दुर्घटनेची ती किती म्हणजे भयानक परिस्थिती झाली. तर तसे तोट्याकडे लक्ष न देता फायद्याकडे लक्ष द्या आणि आपलं जीवन हे भरारी पथकाप्रमाणे तुम्हाला उत्तुंग यश मिळो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. सर्वात पहिला फोन आला मला महेशचा. मी म्हटलं कोण बोलते? म्हटलं महेश. मग ओळखलं त्याला. म्हटलं येईल. परत मला वाटतं दुसरा मला नाही रुपाली मानेच झाला. म्हटलं नक्की येईल. आणि नंतर सुरुगीचा मेसेज आला. म्हटलं नक्की येण्याचा प्रयत्न करेल. गेल्या आठवड्यात एक प्रोग्राम झाला तेव्हा काही मी आले नाही. जरा काम होतं दुसरं. तर म्हटलं आता नक्की जाईल.
नेमकं साहेबांना कारखान्यावर जायचं होतं म्हणजे मला पार्टनर्सला ड्रॉप करा आणि नंतर तुम्ही पुढे जा आणि मग मी या कार्यक्रमाला हजर राहिले. संयोजक आयोजक येणारे सर्व विद्यार्थी आलेले आहेत, त्यांचं कौतुक अभिनंदन आणि पुढे असेच यश मिळवत जा आणि शिक्षकांचाही सहभाग असू द्या तुमच्या यशामध्ये. हीच एवढं बोलते आणि माझं 4 शब्द संपवले. आणि आपल्या शेती करून सुद्धा भरपूर काही मिळवता येतं हे गुरुजींनी दाखवून दिलेलं आहे. आणि कसे विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थ्याकडे गुण असतो आणि तो गुण शिक्षक नेहमी फिरत असतो किंवा त्या गुणांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन हा करत असतो. यशाची भरारी घ्या, उत्तम यश मिळवा, सुखी संसार करा. एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम खूप छान आपण मार्गदर्शन केलं, साडे सरांनी पण केलं, मोठे सरांनी पण केलं, खूप छान. मॅडम आता भाषण क्लासवर मला क्लासमध्ये बसले ते आपण सगळं कविता म्हणून दाखवा, खूप छान वाटलं सगळ्यांना. मी आता इथं आभार प्रदर्शनासाठी खूप आहे, तुम्ही सर्वजण आला, खूप छान वाटलं.